तर रामराम विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 मिनिटाच्या आत एक्सप्लेन करणार आहे की नॉट फ्रीज तुम्ही ऑप्शन कधी क्लिक करायला पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजून घ्या की एक कॉलेजची लिस्ट बनवली, त्यामध्ये तुम्ही 10 कॉलेजेस ऍड केले. ओके, आणि ते तुम्ही घेऊन गेले ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस. ओके, आणि ते ऑप्शन फॉर्म फिलिंगला ते अपलोड पण केले. आणि विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट आला. रिझल्टमध्ये तुम्हाला समजलं की तुम्हाला जे ते 6व्या नंबरचं कॉलेज अवेलेबल झालंय. ओके, किंवा अलॉट झालंय. जर तुम्हाला वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घ्यायला पाहिजे, तर आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे. एक पहिलं ऑप्शन, तुम्ही या कॉलेजला फ्रीज करू शकता, म्हणजे जे कॉलेज अलॉट झाले त्यामध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. सेकंड म्हणजे बेटरमेंट करू शकता, जे कॉलेज लागले त्याला रिझर्व करून पुढच्या कॅपराऊंडसाठी अपियर करू शकता, जेणेकरून पुढच्या कॅपराऊंडला एक पण कॉलेज नाही लागलं तर बेटरमेंट तुम्ही केली तर ते कॉलेज जे पहिल्या कॅपराऊंड लागलं ते तरी अवेलेबल राहील. ओके, आणि थर्ड ऑप्शन म्हणजे नॉट फ्रीज. जर तुम्हाला जे पण कॉलेज लागले ते तुम्हाला घ्यायचं नाही तर तुम्ही नॉट फ्रीज हे करू शकता. ओके, पण नॉट फ्रीज तुम्ही एकदम लास्ट स्टेजला करा, जेव्हा केव्हा विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॅपराऊंड मध्ये तुम्हाला एक कॉलेज लागलंय, सेकंड कॅपराऊंड मध्ये पण असं कॉलेज आहे फर्स्ट कॅपराऊंडचं की ज्याची तुम्हाला एवढं ऍडमिशन घ्यायची इच्छा नाही. ओके, पण ऍटलीस्ट एक कॉलेज हाताखाली तुमच्या. सेकंड कॅपराऊंडला गेले, मनासारखं कॉलेज नाही लागलं. थर्ड कॅपराऊंडला गेले, नाही लागलं. फोर्थ कॅपराऊंड हा फायनल असतो, त्या पण याच्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज नसेल लागलं, फर्स्ट कॅपराऊंडचं कॉलेज तुमच्या हातात राहील. ओके, तुम्हाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो की मला आता जे ते या कॅपराऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही, आता जे कॉलेज लागले त्याच्यामध्ये मला ऍडमिशन घ्यायचं नाही, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणजे 1000 रुपीज जर पे नसेल करायचे तर तुम्ही नॉट फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण जे कॉलेज तुम्हाला लागलंय ते कॉलेज तुमच्या हातातून चाललं जाईल. ओके, मग तुमच्याकडे 2 ऑप्शन उरतील, एक स्पॉट राऊंड उरतील आणि एक नॉन कॅप थ्रू ऍडमिशन भेटेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी अर्ज करत असाल, ओके, तर नक्की स्पॉट राऊंड मध्ये तुम्ही अप्लाय करा, किंवा मग तुम्ही नॉन कॅप थ्रू ऍडमिशन कॉलेजमध्ये घेऊ शकता. ओके, पण तिथे स्कॉलरशिप भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी थोडी कमी असते. तर अशा प्रकारे नॉट फ्रीजचं ऑप्शन हे राहतं. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही बेटरमेंट किंवा फ्रीज हे 2च ऑप्शन पर्यंत जा. नॉट फ्रीज हे एकदम लास्ट ठरायला राहू द्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक कॉलेजची लिस्ट बनवली, ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा नेम, कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचा कट ऑफ, त्याच्यानंतर कॉलेजचं लोकेशन हे सर्व डिटेल्स भेटेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर नक्की जा ती लिस्ट डाउनलोड करा. त्याची प्राइस फक्त 99 रुपीज. आणि जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, तर जर तुम्हाला नॉट फ्रीज हे पासून मुक्ती पाहिजे डायरेक्टली, ओके, तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, आम्ही तुम्हाला 101% कॉलेज अलॉट करूनच देऊ जर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग घेतली तर. ओके, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलर भेटेल, 24/7 सपोर्ट भेटेल, कॉलचा, व्हॉट्सअपचा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आमच्याकडनंच कॉलेजची लिस्ट बनवून दिली जाईल, मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवेल. त्यानंतर जे ते विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह सेशन होतील, लाईव्ह मीटिंग होतील, सर्व काही इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला शेअर केले जातील, आणि सर्व काही रिसोर्सेस जे पण आमचे पेड मटेरियल ते तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट. फर्स्ट इयरचा गायडन्स पण भेटेल, स्कॉलरशिपचा पण गायडन्स भेटेल. ओके, नक्की आमच्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये माझा नंबर भेटेल, किंवा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्यावर हाय पियुष दादा मला कॉलेजची लिस्टसाठी काउन्सिलिंग हवी आहे ते तुम्ही टाईप करू शकता. बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.